मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष एकही बाण सुटण्याआधीच त्या महाभयंकर युद्धाचा निकाल लागला होता. तर होय, भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा केवळ एक इतिहास नाहीये, तर ती मानवी सायकोलॉजीची आणि राजकारणाची सर्वात मोठी केस स्टडी आहे. नमस्कार मंडळी, मी दिव्या वालवडकर. तर आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या अगदी डीप आणि सिक्रेट अशा जगात प्रवेश करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की धृतराष्ट्राची सर्वात मोठी भीती कोणती होती, दुर्योधनाने कोणतं खतरनाक राजकारण खेळलं, पांडवांच्या विजयाचे ते 9 अचूक संकेत कोणते होते आणि जगातील सर्वात महान योद्धा असलेला अर्जुन युद्ध सुरू होण्याआधीच रथात खाली का बसला. मी तुम्हाला गॅरंटी देते, भगवद्गीतेच्या या पहिल्या अध्यायाचं इतकं भन्नाट आणि प्रॅक्टिकल डिकोडिंग तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल. तर चला आपण आपल्या आयुष्यातल्या युद्धाला जिंकण्यासाठी कुरुक्षेत्रावर प्रवेश करूया. तर मंडळी, गीतेची सुरुवात होते ती धृतराष्ट्राच्या एका प्रश्नाने. श्लोक 1.1 यामध्ये धृतराष्ट्र आपला सचिव संजयला विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. याचा अर्थ, हे संजया, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले. तर आता इथे एक गंमत बघा. धृतराष्ट्र हा केवळ जन्मानेच आंधळा नव्हता, तर तो आध्यात्मिक दृष्ट्याही आंधळा होता आणि त्याला आपल्या मुलांबद्दल प्रचंड पक्षपात होता. त्याने फक्त स्वतःच्या मुलांना कौरव म्हटले, जे पांडवांबद्दलचा त्याचा दुजा भाव स्पष्ट करते. पण त्याने धर्मक्षेत्रे हा शब्द इथे का वापरला? कारण कुरुक्षेत्र हे वैदिक काळापासून एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. धृतराष्ट्राला आतून एक भयंकर अशी भीती होती की या पवित्र भूमीच्या प्रभावामुळेच माझी मुलं कुठे तडजोड तर करणार नाहीत ना, किंवा कदाचित पांडव हे आधीच पुण्यवान असल्यामुळे या पवित्र भूमीच्या प्रभावाने ते रक्तपात टाळण्यासाठी आपल्या राज्यावरचा हक्क सोडून तर देणार नाहीत ना, अशी त्याला आशा होती. यावर एक अत्यंत सुंदर असं उदाहरण आहे. ज्याप्रमाणे एका भाताच्या शेतातून अनावश्यक तण उपटून काढतात, त्याचप्रमाणे धर्मक्षेत्रावर साक्षात धर्माचे पिता असलेल्या श्रीकृष्णांच्या उपस्थितीत दुर्योधनासारखे अनावश्यक तण नष्ट होणार हे निश्चित होते. आणि दुसरीकडे त्याचा मुलगा दुर्योधन कसा होता? तर दुर्योधन हा राजा असूनही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः सेनापती द्रोणाचार्यांकडे गेला. तो एक अत्यंत हुशार राजकारणी होता. तर गीतेच्या श्लोक 1.2 मध्ये संजय सांगतो, दृष्ट्वा तु पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. तर दुर्योधनाने पांडवांची अवाढव्य व्यूहरचना पाहिली आणि तो थेट आपले गुरु द्रोणाचार्यांकडे गेला. आणि तिथे जाऊन त्याने सर्वात आधी काय केलं? तर श्लोक 1.3 मध्ये बघा, पश्चैताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमुम व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. तर तो म्हणाला, हे आचार्य, तुमच्याच हुशार शिष्याने म्हणजेच द्रुपद पुत्राने दृष्टद्युम्नाने रचलेली ही पांडवांची विशाल सेना पहा. तर मंडळी, इथे दुर्योधनाने दृष्टद्युम्न हे नाव न घेता मुद्दाम द्रुपद पुत्रेण हा शब्द वापरला. तर यामागे एक भयंकर मोठी स्टोरी आहे. द्रोणाचार्य आणि राजा द्रुपद हे बालपणीचे मित्र होते. पण जेव्हा द्रोणाचार्य गरिबीत आपल्या मुलांसाठी गाय मागायला द्रुपदाकडे गेले, तेव्हा द्रुपद पुत्राने त्यांचा अपमान केला आणि त्यांना हाकलून दिले. द्रोणाचार्यांनी बदला घेण्याची शपथ घेतली आणि नंतर अर्जुनाकरवी द्रुपदाला बंदी बनवून त्याचे अर्धे राज्य हिरावून घेतले. या अपमानाचा बदला घेण्यासाठी द्रुपदाने यज्ञ केला आणि त्यातून दृष्टद्युम्न जन्माला आला, जो खास द्रोणाचार्यांना मारण्यासाठीच जन्मला होता. पण तरीही द्रोणाचार्यांचे हृदय इतके मोठे होते की त्यांनी त्या दृष्टद्युम्नालाही आपले सर्व लष्करी गुपित शिकवले. दुर्योधनाने मुद्दाम द्रुपदाच्या मुलाची आठवण करून दिली, जेणेकरून द्रोणाचार्यांना त्यांचा जुना राग आठवेल आणि ते पांडवांची कोणतीही तडजोड न करता क्रूरपणे लढतील. त्यानंतर दुर्योधनाने पांडवांच्या सैन्यातील महारथींची नावे घेतली. श्लोक 1.4 मध्ये तो म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या सैन्यात भीम आणि अर्जुनासारखे शूरवीर आहेत. पण मित्रांनो, नोटीस करा, त्याने अर्जुनाच्या आधी भीमाचे नाव घेतले का?
कारण दुर्योधनाला आतून भीमाची प्रचंड भीती वाटत होती. भीमाने आधीच 3 भयंकर प्रतिज्ञा केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा, तो धृतराष्ट्राच्या 100 मुलांना मारेल. दुसरी प्रतिज्ञा, तो दुर्योधनाची मांडी फोडेल. आणि तिसरी प्रतिज्ञा ही होती, द्रौपदीचा अपमान करणाऱ्या दुःशासनाची छाती फाडून त्याचे रक्त पिईल. त्यानंतर स्वतःच्या सैन्याची ओळख करून देतानाही दुर्योधनाने भयंकर असं राजकारण खेळलं. समोर द्रोणाचार्य जे त्याचे गुरु आणि ब्राह्मण होते, आणि भीष्म जे सेनापती आणि क्षत्रिय होते. कुणाचे नाव आधी घ्यावे? तर क्षत्रिय नेहमी ब्राह्मणाचा सन्मान करतात. म्हणून श्लोक 1.8 मध्ये तो त्या अत्यंत शिताफीने म्हणतो, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तीस तथैवच. तर आपण भवान म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म आणि कर्ण असे म्हणत त्याने द्रोणाचार्यांचा इगो सुखावला. आणि त्यानंतर येतो श्लोक 1.10, ज्यात दुर्योधनाने अपर्याप्तम हा एकच शब्द 2 अर्थांनी वापरला. तो म्हणतो, अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. तर मंडळी, संस्कृतची गंमत बघा. भीष्मांना खुश करण्यासाठी या शब्दाचा अर्थ होता भीष्मांनी रक्षित केलेले आपले सैन्य अफाट आहे. पण त्याच वेळी द्रोणाचार्यांना अलर्ट करण्यासाठी याचा अर्थ होता भीष्मांना पांडवांबद्दल प्रेम असल्यामुळे आपले सैन्य अपुरे पडू शकते. त्यामुळे द्रोणाचार्य, तुम्हाला जास्त ताकदीने लढावे लागेल. किती भयंकर पॉलिटिक्स आहे. युद्ध सुरू होण्याआधीच दुर्योधन स्वतःच्याच लोकांवर संशय घेत होता. पण मंडळी, दुर्योधन कितीही प्लॅनिंग करत असला तरी संजयने धृतराष्ट्राला अत्यंत हुशारीने सांगून टाकले होते. संजयने पांडवांच्या विजयाचे 9 स्पष्ट संकेत दिले, आणि तेही साक्षात श्लोकांचे संदर्भ देऊन. संजयने पहिले 4 संकेत एकाच श्लोक 1.14 मध्ये लपवले आहेत. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महतीस्य नंदने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. तर पहिला संकेत, या श्लोकात श्रीकृष्णांना माधव म्हटलं आहे. ज्या रथावर साक्षात भगवान सारथी म्हणून विराजमान आहेत, त्यांचा विजय कोणीच रोखू शकत नाही. दुसरा संकेत, माधव या शब्दाचा सखोल अर्थ आहे श्रियाः पतीः, म्हणजेच लक्ष्मीचा पती. जिथे स्वतः नारायण माधव असतात तिथे भाग्याची देवी लक्ष्मी सदैव आपल्या पतीसोबत असतेच. त्यामुळे पांडवांच्या विजयासोबतच सर्व ऐश्वर्य आधीच सुनिश्चित झालं होतं. तिसरा संकेत, कौरवांनी शंख वाजवले, पण श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या शंखांना श्लोकात मुद्दाम दिव्य म्हटलं आहे. हे केवळ हाडांचे शंख नव्हते, तर ते आध्यात्मिक विजयाचे निनाद होते. चौथा संकेत, याच श्लोकात महतीस्य नंदने म्हणजे अत्यंत भव्य रथाचा उल्लेख आहे. हा रथ अर्जुनाला साक्षात अग्निदेवाने दिला होता, आणि तो रथ आणि तो सर्व दिशा जिंकण्याची ताकद ठेवत असे. त्यानंतर बाकीचे संकेत बघा. 5वा संकेत, गीतेच्या पहिल्याच श्लोकात 1.1 मध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हटलंय. तर कुरुक्षेत्र हे केवळ रणांगण नव्हतं, तर ते देवांचेही पूजनीय असं पवित्र तीर्थक्षेत्र होतं. अशा ठिकाणी नेहमी धर्माचाच विजय होतो. 6वा संकेत, श्लोक 1.20 मध्ये अर्जुनाला कपिध्वजः म्हटलं आहे, म्हणजेच त्याच्या रथाच्या ध्वजावर साक्षात हनुमानजी विराजमान होते. जसं हनुमानजींनी प्रभू रामचंद्रांना विजय मिळवून दिला होता, तसंच ते आता अर्जुनाच्या विजयासाठी सज्ज होते. 7वा संकेत, पांडवांच्या आणि विशेषतः श्रीकृष्णांच्या हातात असलेला शंख हे भगवान विष्णूंचे साक्षात प्रतीक आहे, जे मांगल्याचे आणि विजयाचे सूचक आहे. 8वा संकेत, श्लोक 1.12 मध्ये जेव्हा भीष्मांनी शंख वाजवला तेव्हा तो केवळ दुर्योधनाला शांत करण्यासाठी आणि त्याचा उत्साह वाढवण्यासाठी होता. पण त्याच वेळी भीष्मांनी त्यांच्या शंखनादातून आपल्या आंधळ्या नातवाला म्हणजेच दुर्योधनाला सूचित केलं होतं की मी तुझ्यासाठी लढेन आणि प्राणही देईन, पण समोर साक्षात श्रीकृष्ण असल्यामुळे तुझा विजय अशक्य आहे. 9वा संकेत, श्लोक 1.19 मध्ये संजय सांगतो की पांडवांच्या शंखनादाने कौरवांची हृदयानी व्यदारयत म्हणजे हृदये फाटली. पांडवांची हृदये मात्र विचलित झाली नाहीत, कारण त्यांचं मन श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर होतं. तर मंडळी, यातून आपण काय शिकतो?
जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे भगवंताच्या चरणी सोपवता तेव्हा तुमच्या विजयाचे संकेत जगाला आधीच मिळायला सुरुवात होते. आणि सर्वात शेवटचा आणि सर्वात भयंकर असा संकेत, हृदये फाटली. तर श्लोक 1.19 बघा. सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलोभ्य नुनादयन. जेव्हा पांडवांनी त्यांचे शंख वाजवले तेव्हा त्या भयानक आणि गगनभेदी आवाजाने कौरवांची हृदये भीतीने फाटली. पण मित्रांनो, इथे नोटीस करा, इथे फक्त धार्तराष्ट्राणाम म्हणजे धृतराष्ट्राच्या मुलांची हृदये फाटल्याचं सांगितलंय. पांडवांची हृदये मात्र फाटली नाहीत, कारण त्यांचा श्रीकृष्णांवर अढळ असा विश्वास होता. तर मंडळी, इथे आपण एक खूप मोठी गोष्ट शिकतो. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने देवाच्या आश्रयाला जाता तेव्हा तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी तुम्हाला कसलीच भीती वाटत नाही. यानंतर अर्जुनाने साक्षात देवाला एक ऑर्डर दिली. श्लोक 1.21 आणि 1.22 मध्ये अर्जुन म्हणतो, अर्जुन उवाच तेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावत् देतान् निरीक्षेहं योद्धु कामान् अवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. तर हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करा, जेणेकरून या युद्धात दुष्ट बुद्धीच्या दुर्योधनाला खुश करण्यासाठी कोण कोण आले आहेत हे मला पाहता येईल. तर इथे अर्जुनाने श्रीकृष्णांना अच्युत म्हटलं आहे. अच्युत म्हणजे जो कधीच चुकत नाही आणि जो आपल्या भक्तांबद्दलच्या प्रेमात कधीच कमीही पडत नाही. विचार करा, जो संपूर्ण विश्वाचा मालक आहे तो देव आपल्या एका भक्तासाठी आणि मित्रासाठी चक्क एका सारथ्याची आणि सेवकाची भूमिका इथे पार पाडत आहे. आणि मित्रांनो, यातच देव आणि भक्ताच्या नात्यातला तो गोडवा दिसून येतो. देव आपल्या शुद्ध भक्ताची ऑर्डर ऐकण्यात एक वेगळाच आनंद मिळवतो. तरीही त्यांचे ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचे स्वामी हे सर्वोच्च स्थान अबाधितच असते. तर आता तुमच्या मनात प्रश्न येईल की अर्जुनाने रथ मध्यभागीच का घ्यायला लावला? त्याला काय तडजोड करायची होती आणि का? तर असं अजिबात नाही. दुर्योधनाच्या हट्टामुळे अर्जुनाला स्वतःच्या इच्छेविरुद्ध या युद्धाला सामोरे जावे लागत होते. अर्जुनाला फक्त हे पाहायचे होते की दुर्योधनाला खुश करण्यासाठी ते एकाच माळेचे मणी कोण कोण आले आहेत आणि त्यांच्यात युद्ध करण्याची किती खुमखुमी आहे. श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे अर्जुनाला विजयाची 100% खात्री होती. तरीही एक लढवय्या म्हणून त्याला समोरच्या शत्रूच्या ताकदीचा अंदाजा घ्यायचा होता. त्यानंतर श्लोक 1.24 मध्ये संजय सांगतो की अर्जुनाच्या या सांगण्यावरून ऋषिकेशांनी म्हणजे श्रीकृष्णांनी रथ मध्यभागी उभा केला. इथे अर्जुनाला गुडाकेश म्हटले आहे. तर गुडाका म्हणजे झोप किंवा अज्ञान. तर अर्जुनाने श्रीकृष्णांच्या सततच्या स्मरणामुळे आणि मैत्रीमुळे झोपेवर आणि अज्ञानावर पूर्ण विजय मिळवला होता. पण मंडळी, खरी गंमत तर पुढे आहे. भगवान श्रीकृष्ण हे ऋषिकेश म्हणजेच सगळ्या इंद्रियांचे स्वामी असल्यामुळे त्यांना अर्जुनाच्या मनातली कन्फ्युजन आणि युद्धाविषयीची ओढवलेली टाळाटाळ आधीच समजली होती. म्हणूनच श्लोक 1.25 मध्ये श्रीकृष्णांनी मुद्दाम तो रथ बरोबर भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांच्या समोर नेऊन उभा केला आणि ते अत्यंत मिश्किलपणे आणि हसत अर्जुनाला म्हणाले, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनिती. तर हे पार्था, या जमलेल्या कौरवांना पहा. इथे श्रीकृष्णांनी अर्जुनाला पार्थ म्हणजेच पृथेचा कुंतीचा मुलगा म्हटले आहे. श्रीकृष्णांना इथे अर्जुनाची थोडी मस्करी करायची होती. जणू काही ते म्हणत होते, मी तुझ्या आत्याचा मुलगा म्हणून तुझा सारथी बनलोय, पण आता तू हे युद्ध थांबवणार आहेस का? तर मंडळी, श्रीकृष्णांनी मुद्दाम अर्जुनाला त्याच्या आजोबांच्या आणि गुरूंच्या समोर उभे केले, जेणेकरून त्याच्या आतली कौटुंबिक आसक्ती बाहेर यावी. कारण जर अर्जुनाला मोह झाला नसता तर आपल्याला आज भगवद्गीता ऐकायलाच मिळाली नसती. पण इथेच अर्जुनाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आयडेंटिटी क्रायसिस सुरू होतो. समोर आपले आजोबा भीष्म, गुरु द्रोणाचार्य, भाऊ, मामा आणि मित्र बघून जगातील सर्वात महान योद्धा असलेला अर्जुन अचानक रडायला लागला. त्याने युद्ध करण्यास चक्क नकार दिला. त्याची ही 5 मुख्य कारणे होती. पहिली गोष्ट, करुणा.
श्लोक 1.28 ते 1.30 मध्ये सांगितलं आहे. गीतेच्या श्लोक 1.29 मध्ये अर्जुन स्वतःची अवस्था सांगतो. त्याचे अंग कापत होते, तोंड कोरडे पडले होते, अंगावर काटा आला होता आणि हातातून महान गांडीव धनुष्यही निसटून पडत होते. त्वचा जळत होती आणि तो रथात उभा राहायलाही असमर्थ होता. अनेक लोकांना वाटतं की अर्जुन भित्रा होता, पण असं नाही. ही भीती नव्हती, तर एका शुद्ध भक्ताच्या हृदयातील करुणा होती. अर्जुन स्वतःच्या फायद्याचा नाही, तर दोन्ही बाजूंच्या लोकांचा विचार करत होता. पण इथे अर्जुनाचा फोकस चुकला. श्लोक 1.30 नुसार तो निमित्तानी विपरीतानी म्हणजेच फक्त दुर्दैवाची आणि निराशेची कारणेच पाहत होता. दुसरी गोष्ट, सुखाचा अभाव. श्लोक 1.31 ते 1.35 मध्ये सांगितलं आहे. श्लोक 1.31 आणि 1.32 मध्ये अर्जुन म्हणतो, किमनो राज्येन गोविंदः, म्हणजेच या सर्व नातेवाईकांना मारून जे राज्य मिळेल त्याचा मी काय आनंद घेऊ. तर मंडळी, इथे अर्जुन एका बद्ध जीवाप्रमाणे विचार करत होता. तो विष्णूच्या समाधानात आपले खरे हित आहे हे पूर्णपणे विसरून फक्त शारीरिक नात्यांमध्ये अंधुकपणे सुख शोधत होता. त्याची अवस्था कशी झाली होती माहितीये? जसं एखाद्या माणसाला भूकच नसेल तर त्याला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही, तशीच अर्जुनाची या विजयाची भूकच मेली होती. तो इतका हताश झाला होता की त्याला युद्धापेक्षा जंगलात जाऊन संन्यास घेणंच सोपं वाटत होतं. पण तो आपला क्षत्रियाचा धर्म मात्र विसरला. शास्त्र सांगते की जगात दोनच प्रकारचे लोक थेट सूर्यमंडळ भेदून गोलोकात जातात. एक जो पूर्णपणे संन्यासी आहे आणि दुसरा जो क्षत्रिय साक्षात श्रीकृष्णांच्या आदेशावर रणांगणावर प्राण सोडतो. आपण नेहमी देवाला आपला ऑर्डर सप्लायर समजतो आणि स्वतःच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी त्याचा वापर करू पाहतो. पण गोविंद या शब्दाचा खरा अर्थ असा आहे की आपण गोविंदांच्या देवांच्या इंद्रियांची तृप्ती केली पाहिजे. तिसरी गोष्ट, पापाची भीती. श्लोक 1.36 ते 1.38 मध्ये सांगितलं आहे. मित्रांनो, अर्थशास्त्र सांगते की 6 प्रकारच्या आततायी लोकांना विष देणारा, घर जाळणारा, हत्याराने हल्ला करणारा, संपत्ती लुटणारा, जमीन हडपणारा आणि पत्नीचे अपहरण करणारा यांना मारण्यात कोणतेही पाप नसते. कौरवांनी पांडवांना विष दिले, त्यांचे लाक्षागृह जाळले, द्यूतात फसवले आणि द्रौपदीचा अपमानही केला, तरीही अर्जुन इथे धर्मशास्त्राचा विचार करत होता. त्यानुसार नातेवाईकांना आणि ज्येष्ठांना मारणे हे पाप आहे. चौथी गोष्ट, कुळधर्माचा नाश. श्लोक 1.39 ते 1.43 मध्ये सांगितलं आहे. अर्जुनाने एक अत्यंत लॉजिकल 6 स्टेप विचार इथे मांडलाय. तो म्हणाला, जर युद्धात कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष मारले गेले तर कुळाच्या परंपरा नष्ट होतील. परंपराच नष्ट झाल्या तर स्त्रिया प्रदूषित होतील. यातून नको असलेली संतती म्हणजेच वर्णसंकर घडून येईल. यामुळे पूर्वजांना मिळणारे पिंडदान थांबेल आणि संपूर्ण कुळ नरकात जाईल. पण मंडळी, वास्तविक जे लोक देवाची भक्ती करतात त्यांना हे पिंडदान करण्याची गरज नसते, कारण त्यांच्या भक्तीमुळे पूर्वज आधीच मुक्त होतात. पण अर्जुन इथे एका बद्ध जीवाप्रमाणे विचार करत होता. पाचवी गोष्ट, संभ्रम. या सर्व विचारचक्रामुळे शेवटी अर्जुन पूर्णपणे कन्फ्यूज झाला होता. स्वतःच्या स्वार्थाचा आणि नातेवाईकांचा विचार केल्यामुळे त्याच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण झाला. त्याला समजेनासेच झाले की नक्की काय करणे योग्य आहे. आणि शेवटी या पहिल्या अध्यायाचा शेवट एका अत्यंत भावूक आणि अस्वस्थ करणाऱ्या श्लोकाने होतो. श्लोक 1.46 मध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतो, एव मुक्त्वार्जुनः संख्ये रतोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चाप शोक संविघ्न मानस. याचा अर्थ असा की रणांगणावर असे बोलून अत्यंत शोकाकुल झालेल्या अर्जुनाने आपले बाणांसह धनुष्य खाली टाकले आणि तो रथात खाली बसला. तर अर्जुन इतका अस्वस्थ झाला होता की त्याने आपले प्राणप्रिय असलेले गांडीव धनुष्य खाली टाकले. वास्तविक अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की तो आपले उचललेले धनुष्य कधीही खाली ठेवणार नाही, पण तरीही त्याने ते खाली टाकले. अनेक लोकांना वाटतं की अर्जुन भित्रा होता किंवा तो पळून जात होता, पण असे नाही. अर्जुनाची ही संत वृत्ती होती. तो राज्यासाठी आणि पैशासाठी आपल्या लोकांचे रक्त सांडायला तयार नव्हता.
तो नैतिक आणि धार्मिक मूल्यांबद्दल अत्यंत जागरूक होता. त्याची ही करुणा, मऊ हृदय आणि स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांचा केलेला विचारच त्याला भगवद्गीतेचे ते सर्वोच्च आत्मज्ञान मिळवण्यासाठी पात्र बनवते. तर मंडळी, पहिल्या अध्यायाचा हा शेवट आपल्याला एक खूप मोठा धडा देतो. जेव्हा आपण स्वतःला शरीर समजतो आणि स्वतःच्या भौतिक फायद्यांचा विचार करतो, तेव्हा आपल्याही आयुष्यात असाच संभ्रम, भीती आणि डिप्रेशन निर्माण होतं. जसं अर्जुन आपल्या खऱ्या हिताला विसरला होता, तसंच आपणही विष्णूच्या समाधानात आपलं खरं हित आहे हे विसरतो आणि दुःखी होतो. आता पुढे काय होणार? रथात हतबल होऊन बसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण काय उत्तर देणार? तो संभ्रम कसा दूर करणार? तर हेच पाहण्यासाठी आपण भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागात, म्हणजेच दुसऱ्या अध्यायात, जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे खरे स्वरूप सांगणार आहेत. तोपर्यंत तुम्हाला या पहिल्या अध्यायातून सर्वात पॉवरफुल गोष्ट कोणती शिकायला मिळाली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच जीवन बदलणाऱ्या भगवद्गीतेच्या ज्ञानासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला आणि कुटुंबातील सदस्याला आवर्जून शेअर करा. तोपर्यंत स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि नेहमी हसत राहा. हरे कृष्णा.